पुण्यातली एक अतिशय छोटी खोली जरा डोळ्यासमोर आणा. खोली इतकी लहान आहे की तिथे राहणाऱ्या 7 जणांच्या कुटुंबाला झोपताना अक्षरशः कसरत करावी लागते. बापरे. घरातली लहान मुलं एका लोखंडी कॉटखाली झोपतायत, पण जागा इतकी अपुरी आहे की त्यांचे पाय बाहेर येत असतील. हो, त्यांचे डोके आणि पाय त्या कॉटच्या चक्क बाहेर आलेत. आजूबाजूला कसलीही साधनं नाहीत, खिशात पैसे नाहीत. शून्य परिस्थिती ज्याला आपण म्हणतो. अगदी तेच. आणि अशा परिस्थितीतून एक मुलगी मोठी होते, जी पुढे जाऊन 1.25 लाख लोकांसमोर उभी राहते आणि एका सामाजिक क्रांतीचं नेतृत्व करते. क्या बात आहे. हा प्रवासच खूप थक्क करणारा आहे. नक्कीच. आजच्या या नव्या सखोल चर्चेत आपण मेघना झुजम अ जर्नी ऑफ ग्रिट अँड ग्रेस या त्यांच्या आत्मचरित्रात्मक नोंदींचा वेध घेणार आहोत. आणि ही खूप महत्वाचं आहे. हो, कारण हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या यशाची गोष्ट नाहीये, तर शून्यातून विश्व कसं उभं करायचं याचं हे एक जिवंत आणि अंगावर शहारे आणणारं उदाहरण आहे. चला पर मग हे थोडं समजून घेऊया. हो, आणि या नोंदी वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण अनेकदा संघर्षाच्या कथा वाचतो, जिथे एखादी व्यक्ती गरिबीतून वर येते. हो, आपण नेहमीच अशा रॅग्स टू रिचेस स्टोरीज ऐकतो. अगदी. पण इथली गोष्ट थोडी वेगळी आहे. हा प्रवास अभावाचं भांडवलात रूपांतर करण्याच्या किमयेचा आहे. म्हणजे जे नाहीये त्याचाच फायदा करून घेणं. बरोबर. ज्याला आपण इंग्रजीत अल्केमी म्हणतो. प्रतिकूल परिस्थितीलाच आपली सर्वात मोठी ताकद बनवण्याची ही एक अत्यंत सूक्ष्म आणि अजाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. हे अभावाचं भांडवल कसं होतं हे त्यांच्या बालपणाच्या एका घटनेवरून खूप छान स्पष्ट होतं. तुम्हाला सांगते, त्यांच्या घरात टीव्ही नव्हता. त्या काळात बऱ्याच घरात नसायचा. हो, पण आजच्या काळात जेव्हा आपला वायफाय 2 मिनिटांसाठी बंद पडला तरी आपली चिडचिड होते, तेव्हा ही मुलगी काय करत होती माहितीये? काय? तर शेजारच्या 3ऱ्या मजल्यावर चालणाऱ्या टीव्हीचा केवळ आवाज ऐकण्यासाठी. हो, केवळ आवाज. ती रात्रीच्या अंधारात आंब्याच्या झाडावर चढून बसायची. बापरे, रात्रीच्या वेळी झाडावर? हो, आणि तिथून सुरभी नावाचा कार्यक्रम ऐकायचा आणि दुसऱ्या दिवशी गल्लीतल्या मुलांसमोर तो स्वतःच्या शब्दात मांडायचा. हे खरंच अद्भुत आहे. म्हणजे माहिती मिळवण्याची आणि ती व्यक्त करण्याची ही जी भूक आहे ती किती तीव्र असावी याचा आपण फक्त विचार करू शकतो. ती भूक केवळ तीव्र नव्हती, तर मी म्हणेन ती अत्यंत कल्पक होती. तुम्ही जो प्रसंग सांगितलात त्यातून एक मानसशास्त्रीय पैलू उलगडतो. कोणता पैलू? जेव्हा माणसाकडे भौतिक साधने नसतात ना, तेव्हा त्याची कल्पनाशक्ती जिवंत राहण्यासाठी धडपडत असते. त्यांनी काय केलं तर एक रिकामा पत्र्याचा डबा घेतला, त्याला एक काठी बांधली आणि त्यावर एक उबडा पेला ठेवला. म्हणजे तो त्यांचा स्वतःचा तयार केलेला माईक होता. अगदी बरोबर. वरवर पाहता हा एक लहान मुलीचा खेळ वाटतो, पण खऱ्या अर्थाने विचार केला तर ते भविष्याचं व्हिज्युअलायझेशन होतं. हो, बरोबर. जेव्हा वर्तमानात तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याचं एक मॉडेल किंवा प्रोटोटाईप तयार करत असता. खरंय. तो पत्र्याचा डबा त्यांच्या आतल्या आवाजाचं आणि भविष्यातील मंचाचं प्रतीक होता. हे खरंच विचार करायला लावणार आहे. स्वतःचा माईक स्वतःच तयार करणं. पण फक्त स्वप्न बघून आणि पत्र्याच्या डब्याशी खेळून आयुष्य पुढे जात नाही. वास्तवाचे चटके बसावेच लागतात. हो, वास्तव जेव्हा समोर येतं ना तेव्हा ते खूप कठोर असतं. 8वीत असताना त्यांच्या वडिलांच्या कंपनीत संप झाला. आणि अशा वेळी घरची आर्थिक परिस्थिती खूपच डळमळीत होते. ती इतकी खालावली की 10वीत असताना अक्षरशः उपासमारीची वेळ आली. या नोंदी वाचताना मला एक प्रसंग खूप हदरून गेला. कोणता प्रसंग? शाळेत भूगोलाचं पुस्तक नसल्यामुळे त्यांना शिक्षा झाली. बापरे, फक्त पुस्तक नाही म्हणून? हो, पण जेव्हा मानेबाईंना म्हणजे त्यांच्या शिक्षिकेला त्यामागची खरी परिस्थिती समजली तेव्हा काय झालं? तेव्हा त्या शिक्षिकेलाही गहीवरून आलं. या घटनेने मला वाटतं त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी दिली असावी. नक्कीच. कारण शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक योजना नावाची एक सरकारी योजना होती, ज्यातून गरीब आणि होतकरू मुलांना मदत मिळायची. हो, ही खूप चांगली योजना आहे. पण इथे एक मोठा तांत्रिक अडथळा आला. त्यांचं घर जरी एका अतिशय लहान आणि गैरसोयीच्या खोलीत असलं तरी त्यांच्या घराचा पत्ता प्रभात रोडचा होता. अरे चा, प्रभात रोड म्हणजे पुण्यातला एक उच्चभ्रू आणि श्रीमंत भाग. अगदी. आणि केवळ या पत्त्यामुळे सरकारी नियमांच्या चौकटीत त्या बसू शकल्या नाहीत. म्हणजे फक्त पिनकोडमुळे त्यांना या योजनेचा पूर्ण आर्थिक लाभ मिळाला नाही. हो, फक्त काही पुस्तकं त्यांच्या हातात पडली. इथेच मला थांबून एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. जर मी त्या जागी असते तर माझ्या मनात सिस्टमबद्दल प्रचंड राग निर्माण झाला असता. साहजिक आहे, कोणालाही राग येईल. मी खरोखरच गरीब आहे, मी उपाशी झोपतीये, पण फक्त एका पत्त्यामुळे मला मदत नाकारली जातीये. बहुतेक लोक अशा वेळी व्यवस्थेवर चिडतात, थोडे कठोर होतात. पण आपण पाहतो की स्रोतात असं दिसतं त्यांनी वेगळाच मार्ग निवडला. हो, त्यांनी चिडण्याऐवजी चक्क एक शपथ घेतली
त्यांनी ठरवलं की मी मोठी झाल्यावर स्वतः अशी योजना राबवून गरीब मुलांना मदत करेन. हा विचार खूपच प्रगल्भ आहे. म्हणजे सिस्टीमशी लढण्याऐवजी स्वतः ती सिस्टीम बनण्याचा हा विचार एका शाळकरी मुलीच्या डोक्यात कसा येऊ शकतो? कारण त्यांनी स्वतःला पीडित मानण्यास नकार दिला. विक्टिम कार्ड खेळल्या नाहीत त्या. अगदी बरोबर. हा एक अत्यंत मोठा मानसिक बदल आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला सिस्टीमचे बळी मानता तेव्हा तुम्ही मदतीची अपेक्षा करता. हो, आपण सतत कुणीतरी देईल याची वाट बघतो. पण ज्या क्षणी त्यांनी ती शपथ घेतली त्या क्षणी त्यांनी स्वतःला घेणाऱ्याच्या भूमिकेतून देणाऱ्याच्या भूमिकेत प्रस्थापित केलं. वाह, हे खूप सुंदर विश्लेषण आहे. परिस्थितीने त्यांना लाचार बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्या लाचारीला एका सामाजिक जबाबदारीत बदललं. आणि ही केवळ भावनिक शपथ नव्हती बरं का, त्यांनी प्रत्यक्ष कृतीही सुरू केली होती. मला त्या ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेचं म्हणजे नॉलेज इकॉनॉमीचं ते उदाहरण खूप भावलं. वह्यांच्या पानांचं ना. हो, स्वतःकडे गाईड विकत घेण्याइतके पैसे नव्हते, म्हणून मैत्रिणींच्या जुन्या वह्यांची पाने एकत्र करून बाइंडिंग करणं. हेच ते अभावाचं भांडवल. आणि ज्या मैत्रिणीला भूगोल कठीण जायचा तिला स्वतः शिकवणं आणि त्या बदल्यात तिचं गाईड अभ्यासासाठी मागणं. म्हणजे पैशांचा अभाव त्यांनी ज्ञानाच्या देवाणघेवाणीने भरून काढला. हो ना. यालाच आपण सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणू शकतो. आणि ही धडपड तिथेच थांबत नाही. घर मालकाने रात्री 10 नंतर वीज वापरण्यास मनाई केली होती. हे तर खूपच अन्यायकारक आहे. विचार करा, एकीकडे शाळेत प्रचंड स्पर्धा आहे आणि दुसरीकडे अभ्यासासाठी प्रकाशही नाही. पण त्यांनी मेणबत्तीच्या प्रकाशात पहाटेपर्यंत अभ्यास केला. बापरे, हे खूपच कठीण आहे. ही केवळ एक रोमॅन्टिक कल्पना नाहीये, तर डोळे ताणून झोप मोडून केलेला तो एक अत्यंत खडतर प्रवास होता. म्हणूनच जेव्हा त्यांना ज्येष्ठ लेखिका शांताबाई शेळके यांच्या हस्ते बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला ना, हो, तो प्रसंग खूप खास आहे. होते त्या म्हणाल्या, बाळा, उद्या हे सारे जग तुझ्यासाठी टाळ्या वाजवेल. हे शब्द म्हणजे त्या अंधारात केलेल्या संघर्षाची पावतीच होती. हो, पण हे यश फार काळ टिकलं नाही. असं का? कारण नियतीचा पुढचा वार अधिक भयंकर होता. 10वीत उत्तम गुणांनी पास झाल्यावर त्यांना पुण्यातल्या BMCC सारख्या नामांकित वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश मिळाला. हे कॉलेज म्हणजे पुण्यातल्या अनेक हुशार विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. हो, अभिनयाची आवड होतीच आणि याच काळात त्यांना आईचं काळीज या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका मिळाली. हे तर खूप मोठं यश होतं. पण ज्या दिवशी शूटिंगसाठी कोल्हापूरला निघायचं होतं, नेमकं त्याच दिवशी नेमकं त्याच दिवशी त्यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा म्हणजे पॅरालायसिसचा झटका आला आणि ते कोमात गेले. अरे रे, हा आयुष्यातला असा एक टप्पा होता जिथे माणूस मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडू शकतो. नक्कीच. एकीकडे तुम्ही वर्षानुवर्षे पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येत असतं आणि दुसरीकडे तुमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ अचानक कोसळतो. मला खरोखर हा प्रश्न पडतो की एखादा माणूस एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरतो कसा? हाती आलेल्या यशाचं तिकीट त्यांनी स्वतः फाडून टाकलं. म्हणजे त्यांनी तो चित्रपट नाकारला? हो, त्यांनी तो चित्रपट नाकारला. इतकंच नाही तर आकाशवाणीत निवेदिका म्हणून झालेली निवड ही कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी सोडून दिली. बापरे, हा खूप मोठा त्याग आहे. माझ्यासारखी व्यक्ती असती तर कदाचित देवाला किंवा नशिबाला दोष देत बसली असती. पण नोंदींमध्ये असा उल्लेख आहे की त्यांनी चक्क संगणक दुरुस्तीचा म्हणजे PC रिपेअरचा व्यवसाय सुरू केला. PC रिपेअर त्या काळात हे खूप आव्हानात्मक असेल. हो, रोज 100 ते 150 किलोमीटरचा प्रवास करून नोकरी आणि व्यवसाय सांभाळला. वडिलांचा आजारपण, घरची जबाबदारी आणि स्वतःचं करिअर ह्या सगळ्याचा ताळमेळ कसा बसवला असेल? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या त्या मेणबत्तीच्या प्रकाशातल्या अभ्यासाकडे परत जावं लागेल. म्हणजे त्यांची ती जिद्द. हो, तिथे जी लवचिकता, ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, ती तयार झाली होती, तीच इथे कामी आली. बरोबर. लवचिकता ही केवळ एक प्रेरणादायी संकल्पना नसते. ती रोज सकाळी उठून एका नव्या समस्येला तोंड देण्याची व्यावहारिक तयारी असते. आणि ती त्यांच्यात ठासून भरलेली होती. त्यांनी आपल्या दुःखाला आणि कर्तव्याला वेगवेगळ्या कप्प्यांत विभागलं. कुटुंबाला जगवणं ही पहिली गरज होती. हो, आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्यात त्यांनी स्वतःचं शिक्षण थांबू दिलं नाही. अगदी बरोबर. बँगलोर विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करताना त्या संपूर्ण पुण्यात प्रथम आल्या. क्या बात है. त्यानंतर एका नामांकित कंपनीत IT ॲसेट हेड म्हणून त्या रुजू झाल्या. कॉर्पोरेट जगतात इतक्या मोठ्या पदावर पोहोचणं हे अनेकांसाठी हॅपी एंडिंग असतं. हो, स्थिर नोकरी, चांगला पगार, आता सगळं सेटल झालंय असं वाटू शकतं. पण त्यांच्या आयुष्यातला खरा संघर्ष आणि खऱ्या प्रवासाची सुरुवात तर इथून पुढे होते. हो, म्हणजे अजून बरंच काही बाकी होतं. हो, 2008 मध्ये त्यांना एका अत्यंत गंभीर आजारपणाने गाठलं. त्या पूर्णपणे अंथरुणाला खेळल्या. हे खूपच दुर्दैवी आहे.
पण आजारपणातच त्यांची भेट सावित्रीबाई फुले यांच्या वंशज शांताताई नेवासे यांच्याशी झाली. आणि मला वाटतं इथून त्या शाळकरी वयात घेतलेल्या शपथेला जणू एक नवा रस्ता मिळाला. होय, आजारपणातून उठल्यानंतरचा त्यांचा तो पहिला प्रसंग खूप काही सांगून जातो. तो सादरीकरणाचा प्रसंग ना. हो, त्यांना एका कार्यक्रमात फक्त 5 मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली होती. पण जेव्हा त्या बोलायला लागल्या तेव्हा त्या सलग 1.5 तास बोलत राहिल्या. 1.5 तास? हे एखादे कम्प्युटरमधल्या झिप फाईल सारखं वाटतंय मला. झिप फाईल? हो, म्हणजे वर्षानुवर्षे दाबून ठेवलेली ती फाईल जेव्हा अचानक एक्स्ट्रॅक्ट होते ना, तेव्हा त्यातून हजारो गोष्टी बाहेर पडतात. हां, हे उदाहरण अगदी चपखल आहे. तो पत्र्याचा डबा, तो मेणबत्तीचा प्रकाश, ते नाकारलेलं स्वप्न, वडिलांचं आजारपण, हे सगळं त्या 1.5 तासात सावित्रीबाईंच्या विचारांच्या रूपाने बाहेर आलं असेल. खरे, आजारपणातून उठून असं सादरीकरण करणं ही प्रचंड मोठी मानसिक झेप आहे. आणि त्यानंतर आपण बघतो की त्यांनी स्वतःला एका विशिष्ट साच्यात अडकवून ठेवलं नाही. म्हणजे फक्त नोकरीपुरतं मर्यादित नाही राहिल्या त्या. नाही, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी प्रबोधन सुरू केलं. पण त्या केवळ सावित्रीबाईंची भूमिका साकारत नव्हत्या, तर त्या त्यांचे विचार प्रत्यक्ष जगण्यात आणत होत्या. अगदी बरोबर. आणि स्त्रोतांमध्ये एक अत्यंत महत्वाची नोंद आहे. कोणती? त्यांनी गेली 17 वर्ष विधवा प्रथेविरुद्ध लढा दिला आहे. केवळ भाषणे न करता त्यांनी महिलांना एक व्यावहारिक आणि क्रांतिकारी शपथ दिली. हो, ती शपथ खूपच प्रभावी आहे. आम्ही कुणाचेही कुंकू पुसणार नाही, कुणाचेही मंगळसूत्र तोडणार नाही आणि विधवा हा शब्दच हद्दपार करू. हे काम समाजाच्या मानसिकतेवर थेट घाव घालणारे आहे. आणि या कार्याची व्याप्ती बघा कुठे कुठे पोहोचलीये. एका बाजूला बार्टीतर्फे चौदार तळे महाड येथे त्यांचा प्रयोग पार पडला. बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. बरोबर. आणि महाडचं चौदार तळे म्हणजे ती ऐतिहासिक भूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा लढा उभारला होता. तिथे जाऊन प्रबोधन करणं हा खरोखरच एक मोठा सन्मान आहे. आणि दुसऱ्या बाजूला यशदासारखी संस्था. यशदाबद्दल थोडं सांगाल का श्रोत्यांना? हो, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. यशदा ही अशी संस्था आहे जिथे राज्याचे भावी सनदी अधिकारी म्हणजे MPSC आणि UPSC परीक्षा पास झालेले अधिकारी प्रशिक्षण घेतात. वाव. विचार करा, उद्या जे लोक या राज्याचा गाडा हाकणार आहेत त्यांना संवेदनशीलता शिकवण्याचं काम या प्रयोगातून होतंय. हाच तो पूल आहे ज्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो. ऐतिहासिक क्रांतीभूमी आणि आधुनिक काळातील प्रशासकीय यंत्रणा या दोन्हींना एकाच विचाराने जोडण्याचं हे काम आहे. अगदी बरोबर. अधिकाऱ्यांना केवळ कायदे माहीत असून चालत नाहीत, तर समाजातील शेवटच्या घटकाची वेदना समजण्याची संवेदनशीलता त्यांच्यात असावी लागते. हो, आणि आजवर अशा प्रयोगांचे 2000पेक्षा जास्त प्रयोग त्यांनी केले आहेत, जे त्यांच्या सातत्याची आणि बांधिलकीची साक्ष देतात. नक्कीच. पण मला यातली सर्वात भन्नाट गोष्ट कोणती वाटते माहितीये? प्रबोधन म्हणजे फक्त गंभीर चेहऱ्याने केलेली भाषणं नव्हेत, त्यांनी मनोरंजन विश्वाचाही पुरेपूर वापर करून घेतला. हे कसं काय? होम मिनिस्टर हा टीव्हीवरचा कार्यक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे. हो, तो पैठणीचा कार्यक्रम. हा, तो एक अतिशय हलका फुलका धमाल मस्तीचा आणि पैठणी जिंकण्याचा खेळ आहे. पण या पुरुषी वर्चस्व असलेल्या कार्यक्रमात त्यांनी एक महिला म्हणून सूत्रसंचालन केलं. हे तर खूपच रंजक आहे. हो, एका टीव्हीवरील एंटरटेनमेंट शोचा वापर स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी करणं हे खरंच आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे. समाजाला बदलण्यासाठी तुम्हाला त्यांच्याच भाषेत बोलावं लागतं, हे त्यांना अचूक समजलं होतं. आणि याच कल्पकतेचं दुसरं उदाहरण म्हणजे त्यांचं एक विशेष नाटक. ते संतांच्या जीवनावर आधारित होतं ना? हो, त्यांनी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत सोयराबाई या 4 महान स्त्री संतांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. या 4ही संतांची पार्श्वभूमी वेगळी, त्यांचा काळ वेगळा आणि त्यांचे संघर्षही वेगळे. अगदी बरोबर. पण त्यांच्यात एक समान धागा होता. तो म्हणजे भक्तीच्या माध्यमातनं प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला नकार आणि समतेचा विचार. आणि या नाटकाचा प्रयोग कुठे झालाय ऐकून तर कोणीही थक्क होईल. कुठे झाला? भंडारा डोंगरावर, चक्क 1.25 लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत. 1.25 लाख लोक? बापरे. आपण सुरुवातीला त्या लहान मुलीबद्दल बोललो होतो, जिने एक इकामा पत्र्याचा डबा आणि उपडा पेला ठेवून स्वतःचा माईक बनवला होता. आणि आता बघा, तीच मुलगी प्रत्यक्ष 1.25 लाख लोकांसमोर उभी आहे. हा जो प्रवास आहे तो कुठल्याही चित्रपटाला लाजवणारा आहे. खरंय. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीही याच प्रयोगाचं कौतुक करताना म्हटलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रात असा प्रयोग होणं अत्यंत दुर्मिळ आहे. यामागे एक भक्कम वैचारिक बैठक आहे असं वाटतं. नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं आणि संतांचे विचार
हे समता व बंधुतेचे होते. हो. स्वराज्याची राजकीय मूल्य आणि संतांची आध्यात्मिक मूल्य हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर मांडलं. आणि आपण इथे श्रोत्यांना हे सांगणं गरजेचे आहे की स्रोतात दिलेली ही माहिती कोणत्याही विशिष्ट राजकीय भूमिकेतून नाहीये. हो, बिलकुल नाही. तर ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भातून मांडली गेली आहे. आणि सर्वात शेवटी ज्या गोष्टीने मला सगळ्यात जास्त भावुक केलं ती म्हणजे त्यांची लहानपणीची शपथ. सावित्रीबाई फुले दत्तक योजना स्वतः राबवण्याची शपथ. हो, ती केवळ एक भावनिक उद्गार ठरली नाही. आज त्यांच्या प्रयोगातून मिळणाऱ्या मानधनातून ही योजना खरोखरच राबवली जात आहे. हे ऐकून खूप समाधान वाटतं. कुष्ठरोगी, अंध मुले, तृतीयपंथी समुदाय आणि रेड लाईट एरियातील मुलांच्या जीवनात त्या प्रकाश निर्माण करत आहेत. आणि स्रोतात असाही एक प्रसंग आहे की 300हून अधिक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्यानंतर जेव्हा ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी त्यांना प्रेमाने मिठी मारली, ती मिठी म्हणजे काय होतं? ती केवळ शाबासकी नव्हती, तर जणू एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे सोपवलेला तो वसा होता. आणि म्हणूनच त्यांना मिळालेले महाराष्ट्र समाजभूषण, महाराष्ट्र लोकसेवा पुरस्कार आणि जिजाऊ सावित्री पुरस्कार हे केवळ भिंतीवर लावण्यासाठी मिळवलेले सन्मान नाहीत. बरोबर. ते एका प्रक्रियेचे टप्पे आहेत. शिलजाताई मोळक यांच्या जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी या पुस्तकातूनही त्यांच्या याच प्रवासाची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर समजतं की संघर्ष सर्वांच्याच वाट्याला येतो. हो, पण त्यातून स्वतःला घडवणं आणि समाजासाठी काहीतरी उभं करणं हे फार मोजक्याच लोकांना जमतं. या संपूर्ण चर्चेचा जेव्हा आपण सारांश काढतो तेव्हा काय लक्षात येतं? आपण अनेकदा आपल्याकडे काय नाहीये यावर रडत बसतो. हो, माझ्याकडे हे असतं तर मी ते केलं असतं, अशी आपली नेहमीची तक्रार असते. पण या प्रवासातून हे शिकायला मिळतं की तुमच्याकडचा अभाव हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार बनू शकतं. नक्कीच. व्यक्तिगत दुःखात न रमता त्यातून सामाजिक बांधिलकी निर्माण करणं आणि एका छोट्याशा शब्देवर स्वतःचं संपूर्ण आयुष्य उभं करणं हे खऱ्या अर्थाने एक किमया आहे. आणि म्हणूनच ही केवळ एक माहिती नाहीये जी आपण ऐकून सोडून द्यावी. ही माहिती जगण्यात उतरवण्यासाठी आहे. अगदी खरंय. परिस्थिती कितीही अंधकारमय असली तरी एक छोटीशी मेणबत्ती आणि स्वतःच्या कष्टावरचा विश्वास तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवू शकतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी आपण सगळेच एका प्रश्नावर विचार करू शकतो. कोणता विचार? जर एका लहान मुलीच्या हातातला पत्र्याचा डबा आणि काठी उद्या 1.25 लाख लोकांसमोर प्रबोधन करणारा माईक बनू शकतो, तर सध्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता पत्र्याचा डबा आहे ज्याकडे आपण केवळ अडगळ म्हणून दुर्लक्ष करत आहोत? वा, हा प्रश्न खरंच अंतर्मुख करणार आहे. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. नक्कीच. पुढच्या वेळी पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.